सलामीची जोडी आली आहे मैदानात. वैभव परब त्यांच्या साथीने विनय परब अशी जोडी आपण मैदानात पाहणार आहोत. म्हणजे सुरुवातीपासून आक्रमण हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकात धावा रोखण्याची जबाबदारी ही गोलंदाजावरती आहे. परंतु तेवढाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक स्टार कास्ट खेळाडू आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय वैभव परब यांना. परंतु या ठिकाणी हिम्मत हारून चालणार नाहीये. कडवी झुंज ही मैदानावरती पाहायला मिळेल. 2 गटामधून अग्रस्थानावरती असणारे गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरती असणारे हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला होते सुरुवात. सर सनी बिसे आणि त्यांच्या साथीने स्क्वेअरलेग पंच मयूर पेडणेकर. पहिले चेंडूवरती सुरेख फटका आलाय. चेंडूचा प्रवास काऊ कॉर्नर क्षेत्रात झालाय. एक धाव घेतली गेली आहे. पहिले चेंडूवरती आजच्या दिवसातील पहिली धाव वैभव परबच्या बॅटमधून आली आहे आणि एका धावेने सांघिक धावसंख्येच्या मात्र खातं खोललं गेलंय. श्रीगणेश केला गेलाय. वैभवच्या बॅटमधूनही एक धाव खूप महत्त्वपूर्ण ठरेल. कारण वैभवचा विचार केला तर कालच्या दिवसात वैभवची फलंदाजी पाहायला मिळाली. परंतु पहिल्या दिवसात जर विचार केला तर कुठेतरी धावांसाठी चाचपडत असणारा वैभव परब. परंतु विनय परबने हिंमत हारलेली नव्हती. विनय परबच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी झाली आणि आपल्या संघाला त्याने प्रथम क्रमांकावरती क्वालिफाय केलाय आणि ती क्वालिफाय 1ची लढत क्वालिफाय मेगा फायनलचे तिकीट मिळवून देणारा सामना आपण मैदानावरती पाहतोय. बाहेर जाणारा हा चेंडू होता. त्याच्यावरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाज विनय परब याचा हा प्रयत्नच राहतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. सुंदर अशा निर्धाव चेंडूची समाप्ती आपण मैदानावरती विनय परब यांच्याकडून पाहतोय. गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज झाले गोलंदाज मॅन फ्रॉम पडवे संगम कदम. ज्याप्रमाणे गोलंदाजी व्हायला हवी आहे पॉवर प्लेच्या षटकात त्या प्रकारची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. जेणेकरून मोठ्या फटक्यांपासून आपण वंचित ठेवू. कुठेतरी धावसंख्येला रोख लावणारी गोलंदाजी अपेक्षित आहे. सलगचे 2 चेंडू हे निर्धाव हाताळले जात आहेत. कालच्या दिवसात जर विचार केला तर सकाळच्या सत्रात लो स्कोरिंगचे सामने झाले. त्यामुळे कडवी झुंज मैदानावरती पाहायला मिळाली. आजच्या दिवसात देखील तेच चित्र असेल का? कारण या संघाचा जर विचार केला SSPM रबरनाथ वॉरियर्स क्रिकेट संघाचा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलंय खरं. परंतु जर विचार केला तर गोलंदाजांवरती विश्वास दाखवला गेलाय. सर गौरव शेट्टी यांच्या माध्यमातून पुढे सरसावत पदल आले ते दाखवलं होतं. फुटवर्कचा अभाव पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास अमित नाईक चेंडूवरती आलाय. परतीची पेक होईल तोपर्यंत मात्र ही 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघिक धावफलक 3 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ माघारी. पूर्वार्धाचा जर विचार आपण केला तर फक्त 1 धाव खर्ची घालणारं पूर्वार्ध आणि उत्तरार्धातील पहिले चेंडूवरती आलेला दुहेरीचा फटका विनय परबच्या बॅटमधून. यावेळी मात्र सुरेख फटका इनसाइड आउटचा देखना फटका. मैदानात पॉइंट आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. परतीची पेक होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांची लहर उमटते मैदानावरती. रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी संघिक धावफलक 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. थोडासा दुखापतग्रस्त वैभव परब. परंतु धाव घेताना कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे त्या दुखापतीकडे. थोडीशी पायाला दुखापत आहे. यावेळी पुढे सरसावट टोलवायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क निश्चितपणे झालाय. परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण हे गली रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही धाव नाही आहे. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळत संघिक धावफलक 5 धावांवरती स्थिरावलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ पडलाय माघारी. संघिक धावफलक 5 धावा. डीजे थँक्यू डीजे. गोलंदाज अमित नाईक. स्ट्राइक एंडवरती वैभव परब. जो गोलंदाज वैभवला बाद करेल त्याच्यासाठी SSPM मॅनेजमेंट कडून 5000 रुपये पारितोषिक. या षटकात जर वैभव परबला अमितने बाद केलं तर अमितला 5000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेलाय. वैभवने 1 चौकार ठोकला तर 700 रुपये. षटकार ठोकला तर 1200 रुपये. यावेळी मात्र डीप स्क्वेअरलेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास घोषांकित क्षेत्राला स्पर्श करून गेलाय. आलाय 2 धावा आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्ती 7 धावा. पहिला चेंडू यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू होता. त्याला मात्र डीप स्क्वेअरलेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास घडवून आणला. वैभवच्या बॅटमधून सजलेला हा फटका 2 धावांसाठी
आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होते 7 धावांवरती। यावेळी मात्र मायाजाळात फसवण्याचा प्रयत्न असेल। गोलंदाज अमित नाईक याचा फिरकीचा जादूगार मॅन फ्रॉम ओळीये हा गोलंदाज सज्ज झालाय। पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केलेत। येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। एका दुसऱ्या चेंडूवरती जर वैभव परब 5 झाला तर गोलंदाजाला तब्बल 5000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेलाय। स्ट्राईक एंडवरती वैभव परब आहे। सहजासहजी पैसे मिळू देणार नाही आहे। यावेळी मोठा फटका आलाय वैभवच्या बॅटमधून। चेंडूचा प्रवास घोषांकित क्षेत्रात झालाय। 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 9 धावा। थोडासा हा फटका मात्र फाईन गेलाय, नाहीतर या चेंडूवरती देखील 6 धावा मिळू शकल्या असत्या। 9 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती। SSPM मेडिकल कॉलेजची मानाची अभिमानाची ही स्पर्धा अगदी तिसरं पर्व नीटनेटकं नेत्रदीपक दैदिप्यमान आयोजन आपण पाहतो या मैदानावरती। 2 चेंडूत 4 धावा खर्च केले आहेत अमित नाईकने। यावेळी दडपण असेल का अमित नाईक वरती, कारण स्ट्राईक एंडवरती पाहिलं तर वैभव परब आहे, परंतु हिम्मत हरून चालणार नाही आहे। डर से बड़ा कोई व्हायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वॅक्सिन नहीं। ही हिम्मत दाखवावी लागेल मैदानावरती अमित नाईकला। अल्टीपल्टीचा प्रयास यावेळी प्रांगलटी आला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने घोडचूक केली आहे। जीवदान मिळते मैदानावरती वैभव परब सारख्या फलंदाजाला, आणि वैभव सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे येणाऱ्या वेळेत निश्चितपणे देखील समजून जाईल की ही कॅच होती की ही मॅच होती। फलंदाजाचं आयुष्य हे एका चेंडूचं असतं, आणि त्या चेंडूवर जर तुम्ही फलंदाजाला जीवदान दिलं तर येणाऱ्या वेळेत तुम्हाला निश्चितपणे ते महागडं ठरू शकतं, आणि तेच येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला पाहायचं आहे। अमितने संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकांना, आणि क्षेत्ररक्षकाला गोलंदाजच्या पाठीचा कणा म्हणून संबोधलं जातं, परंतु यावेळी मात्र हा कणा कुठेतरी कमकुवत भासलाय मैदानात। यावेळी ओव्हरपिच चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा हा चेंडू निर्धावालाय। सुरेख गोलंदाजी, सलगच्या चेंडूंवरती दुहेरीचे फटके पाहायला मिळत होते, त्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी ही 4थ्या चेंडूवरती। चेंडू हा मात्र निर्धाव हाताळला गेलाय। तब्बल पहिले 4 चेंडू 6 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने। गोलंदाज अमित नाईकला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना। स्ट्राईक एंडवरती वैभव परब आहे। मोठ्या फटक्यांच्या विवंचनेत आहे, शरीरावरती चेंडू आदळलाय। अर्थातच या चेंडू वरती कोणती धाव देखील घेतली नाहीये, म्हणजे सलगचा अजून एक चेंडू निर्धाव देखील आलाय। पूर्वार्धाचा विचार केला तर फलंदाजाच्या बाजूने हे पूर्वार्ध पाहायला मिळालं, परंतु उत्तरार्धातील 3 चेंडूंपैकी पहिले 2 चेंडू तर निर्धाव आलेत, आणि या चेंडूवरती जर वैभवला बाद केलं गेलं तर 5000 रुपये पारितोषिक आहे। त्यानंतर वैभवने चौकार टोकला तर 700 रुपये आणि षटकार टोकला तर 1200 रुपये। यावेळी पुढे सरसावला एक कार्पेटच्या साहाय्याने चेंडूचा प्रवास आपण पाहतोय। डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूवरती ताबा मिळून परतीची फेक झाली आहे। तोपर्यंत एकेरीची पावलं ही जोखीमग्रस्त दुहेरी धावेकडे वळली, आणि दुसरी धाव देखील सुरक्षित पूर्ण केली गेली आहे। दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये पाहायला मिळत आहेत। 2 षटकांचा खेळ माघारी पडलाय। सांघिक धावफलकाचा विचार केला तर मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवणारी गोलंदाजी, सांघिक धावफलक 2 षटकांचा खेळ माघारी, बिनगडी बाद 13 धावा। डीजे गोलंदाजच्या आक्रमणावरती कोणाची वर्णी लागेल पाहावं लागेल। चॅलेंज ओव्हरचा स्वीकार केला गेलाय फलंदाजांकडून, म्हणजे या षटकात 10 धावा बनवाव्या लागतील। स्ट्राईक एंडला विनय परब आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव परब आहेत। दोन्ही चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, परंतु हिम्मत दाखवावी लागेल मैदानावरती। आणि यावेळी मात्र 10 धावा करायच्या आहेत, आणि त्या 10 धावा तुमच्या नशिबात असतील तर निश्चितपणे त्या 10 धावा देखील तुम्हाला मिळतील, आणि नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे तुम्हाला मैदानावरती करावे लागतील। गोलंदाजच्या आक्रमणावरती संगम कदम सज्ज झाले। स्ट्राईक एंडवरती विनय परब आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव परब आहेत। सांघिक धावफलक आहेत 13 धावा। पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती सजलेला हा फटका, चेंडूचा प्रवास रोखण्यात आलाय, दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय, परंतु जोपर्यंत परतीची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण, आणि 3री धाव देखील घेतली गेली आहे।
ते ज्या चेंडूवरती 2 धावा होत्या त्या चेंडूवरती 3 धावा घेतल्या गेल्यात. या षटकाचं महत्व चांगलं जाणतायत वैभव परब असतील, विनय परब असतील. या षटकात जेवढा आपण धावा जास्त करू तेवढा आपल्या संघाला फायदा होणार आहे. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त 13 धावा आल्या आहेत. इथून पुढे मोठ्या फटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन करायचं आहे. एका दुसऱ्या फलंदाजाला जोखीम पत्करून फलंदाजी करायची आहे. अशा प्रकारची फलंदाजी मैदानात आपण पाहणार आहोत आता वैभव परब आणि त्याच्या साथीने विनय परब याची. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा वैभव परब आहे. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. क्षेत्ररक्षक दर्जेदार तर झालाय परंतु परतीची फेक जोपर्यंत होईल 19-20 का मामला आणि यावेळी फलंदाजांचं बोट गगनाच्या दिशेने झालाय. धावबाद झालाय विनय परब. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा मोह या ठिकाणी आवरता आला नाहीये आणि फलंदाज मात्र नॉन स्ट्राइक एंडवरती बाद झालाय. रेड सिग्नल. यावेळी फलंदाज विनय परब साठी जावं लागेल पहिल्या खुर्चीचा मानकरी तंबूच्या आश्रयाला. डीजे वैभवच्या बॅटमधून त्याच्यावरती क्षेत्ररक्षण हे मात्र थोडंसं ढिलाईचं झालंय. क्षेत्ररक्षणाकडून वारंवार फंबलिंग जाणवते मैदानात आणि तुम्ही प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करताय. अर्थातच तुम्हाला धावा रोखणारं क्षेत्ररक्षण अपेक्षित असेल सर्व प्रेक्षकांना, तुमच्या संघ साथीदारांना. आणि प्रतिस्पर्धी संघाला जेवढ्या कमी धावा तुम्ही रोखाल तेवढा तुम्हाला धावांचा पाठलाग करताना त्याचा फायदा होईल. 3 चेंडूंचा खेळ माघारी. या षटकात आतापर्यंत 6 धावा बनवल्या गेल्यात. स्ट्राइक एंडवरती वैभव परब आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे आणि मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू 1 बाउन्स फरार झालाय. आलाय SSPM चौकार. आलाय वैभव परबच्या बॅटमधून. स्ट्राइक एंडवरती वैभव परब आहे. हे चॅलेंज स्वीकारावं लागेल ते म्हणजे संगम कदमला. आतापर्यंत 10 धावा तर बनवल्या गेल्या आहेत या षटकात परंतु इथून पुढे गोलंदाजी ही वैभवला बाद करण्यासाठी रणनीती आखावी लागेल या संघाला आणि वैभव परबला एक जीवदान तर मिळालंय. यावेळी पुन्हा एकदा टोलावलाय फटका. डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळी एकच धाव घेतली गेली आहे. वैभव बोलतोय आता रिस्की धाव घ्यायची नाहीये, जोखीमपूर्वक धाव घ्यायची नाहीये कारण ज्या चॅलेंज आपण केलं होतं ते चॅलेंज आपण जे स्वीकारलं होतं ते चॅलेंज कंप्लीट झालंय आणि जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला आयुष्यात चेंज करते. आमचे शिवा सावंत काका या ठिकाणी त्यांचा संघ मैदानात खेळतोय SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघ आणि ते खूप आज प्रफुल्लित आहेत, आनंदित आहेत. त्यांचा आनंद आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायचा आहे. अगदी मेगा पॅनल मध्ये देखील त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहायचा आहे. स्ट्राइक एंडवरती पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील विशाल सावंत. शिवा सावंत काका थोडेसे दडपणात देखील जाणवत आहेत कारण एका बाजूने धावा येणं गरजेचं आहे. तर धावा कुठेतरी येत नाही आहेत. वैभवच्या बॅटमधून मोठे फटके त्यांना पाहायला मिळत नाही आहेत. मैदानावरती आपण पाहतोय SSPM स्ट्रायकर्स विपक्ष रवळनाथ वॉरियर्सच्या 2 संघात होऊ घातलेला सामना. यावेळी मात्र फसलेला फटका. क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई. हाफ चान्स होता क्षेत्ररक्षकाला आणि ह्या हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. हे झेल तुम्हाला टिपावे लागतील आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही मजबूत पकड दाखवू शकाल. सांघिक धावफलक 25 धावा धावफलकावरती.
31 धावा धावफलकावरती. 6 धावा प्लस झाल्यात. एकूण 12 धावा या चॅलेंज ओव्हर मध्ये घेतल्या गेल्या होत्या. 6 धावा प्लस झाल्यात. 31 धावा धावफलकावर जोडल्या जातील. स्ट्राईक एंडवरती विशाल सावंत. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज नवनीत. या नवनीतने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये एक षटक हाताळलंय आणि ते षटक हाताळत असताना त्याच्याकडून देखील सुरेख गोलंदाजी केली गेली आहे या संपूर्ण स्पर्धेत. यावेळी स्ट्राईक एंडवरती डावखुरा हाताचा फलंदाज आहे विशाल. विशालला मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी शॉट सिलेक्शन करावं लागेल. एका बाजूने पाहिलं तर वैभव परब सुरेख फलंदाजी करतोय. 11 चेंडूत आतापर्यंत 17 धावा ह्या वैभवच्या बॅटमधून आलाय. त्यामध्ये 700 रुपये मिळून देणारा एक चौकार देखील आलाय. दुखापतग्रस्त वैभव मैदानावरती फलंदाजी करतोय. एकतर्फी झुंज देतोय आपल्या SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाला. हा चेंडू सोडून दिला गेलाय. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा आणि यावेळी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे अवांतरसाठी. वाईट बॉल. अवांतर चेंडू. धावसंख्येत एकनेभर सांघिक धावफलक 32 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. स्ट्राईक एंडवरती विशाल. थोडीशी दिशाहीन सुरुवात झाली आहे गोलंदाजाकडून. यावेळी सन्मान दिला गेलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूने चकवा दिलाय. दिशा बदलली आहे आणि यावेळी बॅकअप आहे आणि हे बॅकअप खूप महत्वाचं ठरलंय. निश्चितपणे ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. पायाला जरी दुखापत असली तरी देखील वैभव आता थांबणारा नाही आहे, हार मानणारा नाही आहे. तुम्ही त्याला एक जीवदान दिलंय. निश्चितपणे पायाला दुखापत आहे परंतु वैभवला जर विचारायला गेलं पायाला दुखापत असताना देखील तू मैदानात खेळतोयस तर वैभवचं उत्तर हे एकच असेल. तुम्ही जेवढं तुमच्या प्रियसीवरती प्रेम करता त्याही पेक्षा कैक पटीनं मी माझ्या क्रिकेटवरती प्रेम करतो, माझ्या खेळावरती प्रेम करतो. 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून आलाय. 1 शॉट. 1 शॉट. एक धाव कमी होईल. सांघिक धावफलक 34 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती वैभव परब. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाजी करत असताना नवनीत याला. षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ आहे. नवनीत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. आतापर्यंत सांघिक धावफलक 34 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. चेंडू मात्र फरार झालाय. आलाय SSPM चौकार. चेंडू परंतु हा फटका थोडा फाईन गेलाय. 2 धावा मिळतील. घोषांकित क्षेत्रातील 2 धावांनी सांघिक धावफलक 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ. म्हणजे निश्चितपणे 60-65 धावांचा टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला द्यायचं आहे. यावेळी असा इरादा आपल्याला पाहायला मिळतो SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाचा. जो सलामीला वैभव परब सुरुवातीपासून अतिशय संयमी पाहायला मिळत होता. त्याच्या बॅटमधून आता मात्र मोठे फटके यायला लागले. 2 चौकार आलेत. 5 धावसंख्येवरती जीवदान मिळालं होतं वैभव परबला. त्यानंतर 13 चेंडू 23 धावांची सलामी ही वैभव परबची पाहतोय. बाद झालेला फलंदाज विनय परब. त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज विशाल सावंत देखील 2 चेंडू 3 धावा त्याच्या बॅटमधून ठोकल्या गेल्या आहेत.
म्हणजे सुरेख कामगिरी ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांमधील. जो सलामीला आलाय वैभव परब तो महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी मैदानावरती झुंज देतो. यावेळी मात्र बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय म्हणजे वापसी करणं देखील हा गोलंदाज चांगल्या प्रकारे जाणतोय. सुरुवातीच्या काही चेंडूंवरती एकेरी दुहेरीचे मोठे फटके देखील आले, चौकार देखील आलाय, परंतु त्यानंतर धावा माझ्याकडून जास्त खर्च होणार नाहीत अशा प्रकारचे निर्वाळा देणारी गोलंदाजी ही मैदानावरती नवनीत याच्याकडून केली जाते. यावेळी मात्र थोड्या धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. चेंडूवरचा वेग कमी केला गेला. त्यानंतर बॅटमधून आलेला या फटक्याने सांघिक धावफलक एका धावेने पुढे सरसावेल. 41 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसाचा विचार केला तर आतापर्यंत 3 षटक 5 चेंडू झालेत. एकही मोठा फटका आला नाहीये म्हणजे षटकार आला नाहीये. चौकार वैभवच्या बॅटमधून 2 पाहायला मिळाले, परंतु अजूनही षटकाराच्या प्रतीक्षेत हा मेगा पॅनलचा दिवस आपण पाहतोय. मेगा पॅनलच्या दिवसात निश्चितपणे जास्त फटके आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी विशालच्या बॅटमधून सजलेला फटका मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकडून झालेला हा मात्र दर्जेदार पैकी, परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न काही क्षण अंगलट आल्यासारखं वाटत होतं. परंतु पुन्हा एकदा सुरक्षित आपल्या घरट्यात परतलाय फलंदाज विशाल सावंत. रेड झोन मध्ये रेड सिग्नलच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत होता धोक्याची घंटा वाजेल, परंतु विशालने आपले पावलं पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला वळवली आणि 4 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 1 गडी बाद 41 धावा. यस, थँक्यू टू 4 षटकांचा खेळ माघारी 41 धावा धावफलकावरती. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गौरव शेट्टी. स्लॉगचं षटक हाताळण्यासाठी स्लॉगवर स्पेशालिस्ट गौरव शेट्टी आपण पाहतोय. गोलंदाजच्या आक्रमणावरती स्ट्राईक एंडवरती जो सलामीला आलाय वैभव परब. एकमेकांच्या विरोधात हे 2 खेळाडू, 2 संघाचे कर्णधार म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितपणे मोठ्या फटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन असेल वैभव परब यांच्याकडून, परंतु पहिला चेंडू हा मात्र गतीमध्ये मिश्रित असलेला हा चेंडू होता. ज्या गतीची अपेक्षा होती वैभवला त्या अपेक्षेची मात्र पूर्तता करू न शकलेला हा चेंडू गौरव शेट्टी याने हाताळलाय. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 5 मधील क्रमांक 1 चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेलाय. यावेळी पुढे सरसावट टोलावलेला हा फटका स्वतःच्या फॉलो थ्रो म्हणजे दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणजे स्लॉगच्या षटकात यावेळी मात्र पहिले 2 चेंडू हे मात्र निर्धाव हाताळले गेले आहेत. सुरेख गोलंदाजी बनावी लागेल. संगम कदम असेल, अमित नाईक असतील, त्यानंतर नवनीत पुजारे आणि यावेळी गौरव शेट्टी. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी अपेक्षित असेल, परंतु येणाऱ्या 4 चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा फटका गरजेचा असेल. यावेळी पुढे सरसावट टोलवायचा होता. सलग 3रा चेंडू हा देखील निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी. कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले जात आहेत, समर्पक अशी उत्तरं नाही आहेत. फलंदाज वैभव परब याच्या जवळ निशब्द करणारी गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पूर्वार्ध हे गोलंदाजाचा वर्चस्व गाजवणारा, दबदबा निर्माण करणारा आपण पाहिलं, परंतु येणाऱ्या 3 चेंडूंवरती कशा प्रकारची गोलंदाजी होईल पाहणं गरजेचं. परंतु पहिल्या चेंडूवरती उत्तरार्धातील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. आजच्या दिवसातील पहिला षटकार आलाय. SSPM प्रीमियर लीग 2025 मधील मेगा पॅनल दिवसातील पहिला षटकार आलाय. थँक्यू टू षटकाराने सांघिक धावफलक 47 धावा धावफलकावरती. पहिले 3 चेंडू निर्धाव आले आहेत, त्यामुळे येणाऱ्या चेंडूंवरती निश्चित मोठे फटके असतील. वैभव परबच्या बॅटमधून येणारे 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न हा निश्चितपणे होईल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषा पार आलाय. SSPM चौकार.
चा खेळ शिल्लक असेल. किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल, किती धावांचा पाठलाग रमणात वॉरियर्स क्रिकेट संघाला करावा लागेल, पाहावं लागेल. मैदानावरती फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय, झेल सुटलाय. आणि हा झेल एवढा साधा सोपा होता की शोलेचे ठाकूर जरी असले असते मैदानात तरी त्यांनी देखील हा झेल टिपला असता. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात वैभव परब शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय. 2 धावांनी सांघिक धावफलक 53 धावा धावफलकावरती. विजयासाठी असेल 30 चेंडू, 54 धावांचा असेल आवाज. 30 चेंडू 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, धावा रोखल्या जातील की टोकल्या जातील सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणार आवाज. मॅन फ्रॉम वालावाल मिस्टर बादल चौधरी सर. गौरव शेटिये कर्णधार SSPM रवनाथ संघासाठी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि प्रथम फलंदाजी करताना वैभव परबच्या नेतृत्वाखाली SSPM स्ट्रायकर संघ धावा जमवतोय. 5 षटकामध्ये 53 धावांचं लक्ष घेऊन SSPM रवनाथ संघाची सलामीची जोडी मैदानावर आपल्याला प्रवेश करते होताना दिसेल. जबरदस्त फलंदाजी केली संघाचा कर्णधार वैभव परब. चौकार षटकारांची आतषबाजी करत 21 चेंडूमध्ये 36 धावा. अप्रतिम फलंदाजी, त्याला साथ मिळाली. विनय परब ज्याने केल्या आपल्या संघासाठी 7 धावा. विशाल सामंत आपल्या 3 या वैयक्तिक धावसंख्येवर नाबाद राहिला. गोलंदाजी थोडीशी महागडी. पहिल्या षटकामध्ये संगम कदमने खर्च केले फक्त 5 धावा. त्यानंतर सुमित नाईकच्या एका षटकातील 8 धावा आणि त्यानंतर संगम कदम चॅलेंज ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या संगमने. त्यामुळे 6 धावांचा अतिरिक्त बोनस 18 धावा या षटकामध्ये जमा झाल्या. चौथ्या षटकामध्ये नवनीत पुजारे खर्च केल्या 10 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये गौरव शेटिये पहिले 3 चेंडू अप्रतिम. वैभव परबला निर्धाव टाकल्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवर तब्बल 12 धावा. तब या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक ऐकूया आवाज कृष्णा देवजे. सर धन्यवाद, सभी का स्वागत मैदान पर. टॉस हो रहा है, क्या लग रहा है इस मुकाबले में, क्या सोच है? रात भर आप बैठ चुके थे मीटिंग में, क्या सोचा इस तरह से माहौल बनेगा मैदान पर? तो चलिए टॉस करते हैं. कोण मागतो हे काय मागतात? हेड कॉल, हिट हिट. सर जी टॉस आपने जीता, उनका हार्दिक अभिनंदन. काय करणार आपण? फिल्डिंग घेऊ, पहिली फिल्डिंग करू. फिल्डिंगच का? कारण त्यांच्याकडे चांगले बॅट्समन आहेत, सो त्यांना लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न चालेल. काल पुऱ्या दिवसामध्ये सामने बघितले सर, तर ज्यांनी पहिली फलंदाजी गोलंदाजी केली ते संघ बऱ्याचपैकी म्हणजे पराभव झाले आहेत. पण त्यामुळे तुम्ही आज काहीच वेगळंच करतायच म्हणून विचारतोय. आमच्याकडे आहेत तसे चांगले बॉलर कमीत कमी धावामध्ये. सूरज राऊत तसेच त्यांचे जे अजून बॅट्समन आहेत त्यांना कमी धावा लवकर आउट करू आणि कमीत कमी. आणि सूरज बाबतीत काय सांगाल? तो चांगला खेळाडू आहे, एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून आहे. पण मला वाटलं तुमची दोस्ती जवळची आहे, कारण टॉस कोणी मागावं हे विचारल्यानंतर सूरजने डायरेक्ट सांगितलं तसं आपण मागायचं आहे म्हणून विचारतोय. नाही, चांगला मित्र आहे, एकत्र आम्ही असतो प्रॅक्टिसला वगैरे इथे आल्यापासून, त्यामुळे एक चांगली मैत्री आहे. धन्यवाद सर. सूरज टॉस टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया. इस वक्त सूरज की टीम को बल्लेबाजी करने का मौका मिलेगा.
जाऊया मैदानाच्या दिशेने. 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी SSVM रवळनाथ संघाच्या वतीने पहिल्या षटकासाठी पहिल्या इनिंगसाठी समीर राणे सर. अप्रतिम असं मराठी समालोचन. अगदी थोड्याच वेळात आपल्याला हिंदी समालोचनासाठी कृष्णा देवजी यांचा आवाज ऐकायला येईल. तोपर्यंत जाऊया मालवणी केंद्रावर. देव बराकरो गावाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या पडवे केंद्रावरसून SSPM प्रीमियर लीग साठी तुमचा सगळ्यांचा अगदी हात जोडून मना काळजासून स्वागत असा. तुमका सगळ्यांका माये मोगान येवकार दिता आणि घेऊन जाता ग्राउंडाच्या दिशेन. आजच्या दिवसातली ही पहिली लढत. SSPM रवळनाथ संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग. SSPM स्ट्रायकर्स संघाची पहिली फलंदाजी 5 ओव्हरीत 53 धावा, 54 धावांचा लक्ष्य आणि सलामीची जोडी. संघाचो कर्णधार गौरव शेट्ये सोबत श्याम सुंदर आणि दुसऱ्या बाजून बॉलिंग मार्कवर सुद्धा प्रतिस्पर्धी संघाचो कर्णधार वैभव परब. ज्या वैभवने पहिली जबाबदारी घेताना म्हटला होता की 5 ओव्हरीमध्ये 50-60 रन्स आपण करूचे असत आणि त्याची सगळ्यात जास्त जबाबदारी आपल्या खांद्यावर असतली. आणि वैभव यो असो खेळाडू असा जो फक्त बोलणार नाही तर करून दाखवता आणि वैभवने करून दाखवला. 5 ओव्हरीमध्ये वैयक्तिक 26 धावा नाबाद आणि त्यानंतर गोलंदाजीची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या षटकाची जबाबदारी. गली क्षेत्रामध्ये एक खेळाडू, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन. खेळाडू सर्कल मध्ये. अपीश ड्राईव्हचा फटको मिड ऑनला. मिड ऑफच्या दिशेने केरी धाव. धावसंख्येची सुरुवात श्याम सुंदर चव्हाण आणि गौरव शेट्ये ही सलामीची जोडी मैदानावर. 54 धावसंख्येचो पाठलाग, 5 षटकांचो सामनो आणि पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन, त्यापैकी एक दिसता तुमका लंगॉनच्या दिशेन आणि समोर प्रतिस्पर्धी संघाचो कॅप्टन गौरव शेट्येसाठी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन एक क्षेत्ररक्षक तैनात. ही थोडीशी आगळी शैली. आणि बघूया या आगळ्या वेगळ्या रणनीतीसह वैभव परब खैचो चेंडू घेऊन येतलो. आखो टप्प्याचो चेंडू, फसलेलो फटको मिड ऑफच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि दुसऱ्या प्रयत्नात टिपलेलो झेल. विकेटचा पतन. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 1 रन्सावर. SSPM प्रीमियर लीग 2025 तिसरा पर्व. पहिलो क्वालिफायरचा सामनो. या दोनही संघांकडे 2 संधी असलेली अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. त्यापैकी पहिली संधी या दोघांसाठी, जो जिंकतलो थेट अंतिम फेरीत आणि जो हरतलो त्याच्यासाठी अजून एक संधी दुसरं क्वालिफायर खेळण्याची. दुसऱ्या क्वालिफायर साठी झालेली नाणेफेक. SSPM सुपर किंग संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग. SSPM काजरोबा वॉरियर संघात दिलेला बॅटिंगचा आमंत्रण. जो सामना या सामन्यानंतर तुमच्या भेटीसाठी येतलो. जाऊया मैदानावर. वैभव परब अप्रतिम फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजीत आपली जादू दाखवताना पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर एक महत्वाचे विकेट. गौरव शेट्ये प्रतिस्पर्धी संघाचो कॅप्टन जका माघारी पाठवला आणि त्यानंतर ह्यो वेगवान चेंडू थोडस दिशेपासून भरकटलेलो. पंचांचो इशारा होईलो वाईट बॉलचो. हर्षद सुंदर पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत. नितीन जबडे, सनी भिसे, मयूर पेडणेकर, प्रजेश रावले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे नामवंत खेळाडू या स्पर्धेत पंचांच्या भूमिकेत. 2 ही धावसंख्या. 54 धावांचो पाठलाग, अजून एक वाईड. पहिल्या 2 चेंडूवर दिशाबद्ध गोलंदाजी केल्यानंतर थोडीशी नजर लागली की काय वैभवला. सलग 2 वाईड, 2 एक्स्ट्रा. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 1-2 एक्स्ट्रा गेलेले परवडतात, कारण या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणं खूप गरजेचं आहे. लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेन. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 1 धावेनिशी धावसंख्या 4 रन्सावर. एका गड्याच्या मोबदल्यात ह्यो आकडो ऐकान थोडासा कॅज्युअल वाटता, पण बाद झालेलो खेळाडू ह्यो प्रतिस्पर्धी संघाचो कॅप्टन असा ह्या समजल्यानंतर त्या विकेटचा महत्व तुमका कळतला. स्टिअर केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. क्षेत्ररक्षण खूप सुंदर. डिरेक्ट हिट गरजेची होती, थोडंसं थ्रू चुकलो. बॅकअप व्यवस्थित. 1 धावेवर समाधान. 1 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली. 5 बोटांच्या एका थापटावर 5 रन्सावर.
54 धावांचो पाठलाग 5 षटकामध्ये जर करूचो असलो तर प्रत्येक ओव्हरी मागे 11च्या जवळपास धावसंख्या करणं गरजेचा. सावंतसाहेब मैदानाच्या बाहेर 12वा खेळाडू म्हणून आपल्या सगळ्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करताना अपीश ड्राईव्ह कव्हरच्या दिशेन 2 धावा तर नक्कीच मिळतील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे थोडीशी ढिलाई आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पार. SSPM चौकार. चौकारांशी धाव संख्या 9 रन्सावर 9 धावा एका गडाच्या मोबदल्यात 54 रन्सांचो पाठलाग. पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले. शेवटचा चेंडू घेऊन वैभव. नवनीत आखुटप्प्याचो चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नव्हतो. चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकात वैभव परबची नियंत्रित गोलंदाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये वैभवचा इक्वेशन बघा. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर गौरव शेट्टीची विकेट, त्यानंतर सलग 2 वाईड बॉल, त्यानंतर एक स्कोरिंग शॉट, एक केरी धावेचो, त्यानंतर एक सिंगल, एक चौकार बाहेर पडलो नवनीत पुजाऱ्याच्या बॅटमधून. शेवटचे चेंडू डॉट बॉल. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो. 9 धावसंख्या, 54 रन्सांचो पाठलाग आणि अजूनही 4 षटकांचो खेळ बाकी. 24 चेंडू 45 धावांची गरज. ह्या बदललेला इक्वेशन तोपर्यंत आजच्या दिवसातलो दुसरो सामनो. दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज. SSPM सुपर किंग बनाम SSPM काजरोबा वॉरियर्स. बॉलिंग मार्कवर विशाल सावंत. वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्ट्रायकर एंडवर श्याम सुंदर चव्हाण. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने नवनीत. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने डिरेक्ट हिट. जोरदार अपील. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा आणि अगदी थोड्याच वेळात तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत येतलो. मैदानाच्या मधोमध असणारी ही हेलिपॅडची भूमी. अशी बरीच मैदानं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बघितलात. वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये बघितलेला दक्षिण आफ्रिकेमध्ये एका मैदानावर सीमारेषेच्या आतमध्ये असलेली झाडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा काही मैदानं. या मैदानांची वैशिष्ट्य असा, बांदा मच्छी मार्केट मैदान, ज्या मैदानावर सीमारेषेच्या आतमध्ये असणारी विहीर. रेडी होलीक्रॉसचं मैदान, ज्या एकाच मैदानावर 5 विहिरी एका मैदानावर असणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तर एकमेव मैदान. आणि आमचा या SSPMचा मैदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातला नाही तर ह्या संपूर्ण भारतातला एकमेव मैदान असताना की ज्या मैदानावर हेलिपॅड सुद्धा असा. तर या हेलिपॅडला आपटलेलो चेंडू, त्यानंतर रिबॉन्ड, बॉलरच्या हाती, डिरेक्ट हिट, नॉन स्ट्रायकरचे यष्टे उद्ध्वस्त. काय झाला या चेंडूवर? धावसंख्या 9 रन्सावर होती. 54 रन्सांचो पाठलाग करताना दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू. या चेंडूवरची घटना, प्रत्येक घटना या सामन्याचा निकाल बदलण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतले. धावांचो पाठलाग करताना हे एक रन्स खूप महत्वाचं असतं. मैदानावरची जोडी श्यामसुंदर चव्हाण, नवनीत पुजारे. श्यामसुंदरचो ड्राईव्हचो फटको मिडऑफच्या दिशेने नैसर्गिक अडथळ्यात आपटल्यानंतर थेट गोलंदाज विशाल सावंतच्या हाती आणि विशालची डिरेक्ट हिट नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. आणि क्रिकेटमध्ये आपण बघतो जेव्हा जेव्हा डिरेक्ट हिट तेव्हा ती धोकादायक असता आणि यावेळी सुद्धा ही डिरेक्ट हिट धोकादायक. पंचांचो इशारा येलो. OUT आउट. दुसऱ्या विकेटचा पतन. SSPM प्रीमियर लीगचा हा रंग अगदी ताटात भरलाय. जाऊया मैदानावर. दुसऱ्या विकेटचा झाला पतन. 9 धावफलक, 54 पाठलाग. श्यामसुंदर चव्हाण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रसाद बिडिये स्ट्रायकर यांच्या दिशेने.
टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पोल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन 1 धाव नक्की मिळतलो. दुसऱ्या रनचा जो पाठलाग आणि या एका रनचा निश्चित धावसंख्या डबल फिगर्स 10 रनचा बार. या मैदानाचा वैशिष्ट्य असा कव्हरच्या दिशेन सुद्धा तुमका एक हेलिपॅड दिसतला. त्याचप्रमाणे डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन सुद्धा एक हेलिपॅड. या मैदानाचा वैशिष्ट्य असा एकाच क्रिकेटच्या मैदानावर 2-2 हेलिपॅड. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एकमेव मैदान. तिसऱ्या पंचांकडे केली विचारणा. तिसऱ्या पंचांकडे केली विचारणा आणि मला वाटतं ही तिसऱ्या पंचांकडे विचारणा हिट विकेट साठी. तिसऱ्या पंचांचा इशारा होईल ओयूटी आउट. हिट विकेट. अजून एक विकेट तिसरी. धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर. एका मागोमाग एक विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये वैभवने खर्च केले 9 रन. दुसऱ्या ओव्हरमध्ये विशाल सावंत अप्रतिम गोलंदाजी. या ओव्हरमध्ये विशालने आतापर्यंत खर्च केले 0 रन्स. 2 मोठे सफलता आपल्या संघासाठी. पहिल्यांदा रनआउटच्या रूपात श्याम सुंदर चव्हाण आणि आता प्रसाद बिडिये इल्या पावली माघारी गोल्डन डकचो मानकरी. हिट विकेट गौरव प्रसाद बिडिये. नवनीत पुजारे करेक्शन. नवनीत पुजारे माघारी परतलो. तीन गड्यांच्या मोबदल्यात 9 धावफलक. नवीन फलंदाज मैदानावर योगेश धुरी. ऑप्शनच्या बाहेर थोडस भरकटलो. पंचांनी दंडित केला वाईडच्या रूपात. एकेरी धाव. 10 धावफलक. या पूर्वीच्या चेंडूवर सुद्धा 10 या धावफलकाक स्पर्श करून मागे येलेलो स्कोर होतो. कारण हिट विकेट झाल्यामुळे स्कोर सुद्धा मागे येलेलो. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नव्हतो. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत दिशा टप्पो वेग याच्यावर सुरेख नियंत्रण. SSPM स्ट्रायकर संघ कौतुक करूचा लगात या गोलंदाजीचा. विशाल पहिल्या ओव्हरीमध्ये वैभव. अजून एक भरकटलो चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. रणनीती अगदी स्पष्ट असा. मधल्या यष्टीवर मिडल स्टंपवर चेंडू टाकून चौकार षटकार खाण्यापेक्षा सुद्धा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवले. एका दुसरं वाईड जरी गेलो तरी तो परवडता. आणि ही स्पष्ट रणनीती वैभव परबची. आणि त्या रणनीतीवर काम करणारे वैभवचे गोलंदाज सध्या विशाल बॉलिंग मार्कवर. नावाप्रमाणेच विशाल कामगिरी आपल्या संघासाठी. आतापर्यंत फक्त 2 धावांचा खर्च आणि एकूण 4 चेंडूंची सांगता. शेवटचे 2 चेंडू या षटकातले बाकी. बॉलिंग मार्कवर विशाल. नवीन फलंदाज योगेश धुरी. योगेशचो फसलेलो पटको स्वतः वैभव चेंडूच्या खाली. प्रयत्न खूपच सुंदर. अप्रतिम कॅचिंग. चौथ्या विकेटचा पतन. धावसंख्या कोलमडलेली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा 54 रन्सांचा पाठलाग. आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर पडवेगावचो संगम कदम. त्या संगमने पहिली ओव्हर अप्रतिम केली. पण यावेळी आपल्या संघाक विजय मिळवून देण्याच्या इराद्यान संगम मैदानावर. बोल राधा बोल संगम होगा की नाही. त्या बोल राधा बोल मधलो संगम वेगळं होतो. यावेळी आपल्या संघाचो आणि विजयाचो संगम करण्याच्या इराद्यान संगम कदम मैदानावर टाकलेली पावला. 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. हलक्या हातान खेळलो चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने धावचीची संधी. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. एकेरी धावेनिशी दुसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक विशाल सावंतने घडवला. या ओव्हरमध्ये विशालने खर्च केले फक्त 4 रन
आणि आपल्या संघासाठी विशालने मिळवून दिले तब्बल 4 सफलता. धाव संख्या 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांची सांगता. शिल्लक चेंडू 18 आणि 42 धावांची गरज. विनय परब वैयक्तिक पहिल्या सांघिक 3ऱ्या षटकाची जबाबदारी. त्या विनयने फलंदाजी करताना आपल्या संघासाठी संयमी कामगिरी करत वैभवला साथ दिली. 7 धावा जमवले. तो विनय बॉलिंग मार्कवर. धाव संख्या 54 धावांचा पाठलाग करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. थोडीशी नाजूक अवस्था. या नाजूक अवस्थेतून आपल्या संघाक बाहेर काढण्याची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल लॉंगॉनच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. SSPM चौकार. संगमच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हे चौकार. त्यानंतर एक सिंगल. एकेरी धावे निषेध. धाव संख्या 17. संगम कदम प्रसाद बिडिये ही जोडी मैदानावर. एक भागीदारी गरजेची असा. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. पूलचो फटको आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. पावळेचा पाणी थेट पाष्टावरसून डायरेक्ट चंद्रार. SSPM षटकार. षटकारांशी 23 धावफलक. बदललेला इक्वेशन. शिल्लक चेंडू 15. 31 धावांची गरज. प्रसाद आणि संगमची जोडी. स्लाइस केलो चेंडू डीप थर्डमॅनच्या दिशेने. घोषित क्षेत्रात चेंडूचा प्रवास. पंचांचो इशारो. 2 धावेनिशी. धावसंख्या 25 धावा. 3ऱ्या षटकात आता मात्र धावसंख्येत एक वेग, एक वलय प्राप्त करून देणारी भागीदारी. जी भागीदारी खूप गरजेची होती. जो संयम खूप आवश्यक होतो तो संयम यावेळी संगम आणि प्रसाद या 2 खेळाडूंकडून. पहिल्या 4 खेळाडूंनी केलेली निराशा. एका मागोमाग एक पॅव्हलियनच्या दिशेने धरलेलो रस्तो. पण 5व्या विकेटसाठी ही भरभक्कम भागीदारी. धावफलक 25. 54 पाठलाग. अजूनही 29 धावांची गरज. 14 चेंडू शिल्लक आणि विनय बॉलिंग मार्कवर. एक वेगवान चेंडू विनय कडसून. ज्या विनयचे पहिले 2 चेंडू थोडेसे कमी गतीचे. आखूड टप्प्याचे. यावेळी फास्टर बनचो केलेलो वापर. राऊंड विकेट गोलंदाजी. राईट हँड ओव्हर द विकेटचा वापर. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न. ज्या अँगलवर अक्रॉस द लाईन खेळणं थोडंसं कठीण होऊ शकतं आणि त्यामुळे ऑन द राईस खेळण्याचा बॅटरचा प्रयत्न. बॅकफुट पंच कव्हरच्या दिशेन. फक्त 1 रन. 1 रनचा मोठोसो फरक न पडणार सामनो. पण ह्यो 1 रन सुद्धा खूप गरजेचो आणि महत्वाचं सुद्धा. धावसंख्या स्थिरावली 26. 3 षटकांची झाली सांगता. 54 पाठलाग करताना 26 धावा 3 ओव्हरीमध्ये. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि उरलेल्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा प्रति ओव्हर. 14 धावांचा टार्गेट अजूनही शिल्लक. सामना रोमांचक नक्की होतलो शेवटच्या ओव्हर पर्यंत. शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉल पर्यंत हे सामना जातलो. कारण ही स्पर्धा असा मानाची, ही स्पर्धा असा अभिमानाची आणि ही स्पर्धा असा स्वाभिमानाची. SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 रणसंग्राम आणि रणसंग्राम या दरम्यान चॅलेंज ओव्हर तुमच्या भेटीसाठी. आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर वैभव परब. 5व्या विकेटसाठी आतापर्यंत 15 धावांची भागीदारी.
चॅलेंज ओव्हर मध्ये किमान 10 धावा करण्याचा चॅलेंज असताना त्यापैकी पहिलो रन आयतो जका म्हटलं जाता, आयत्यार कोयतो जका म्हटलं जाता, गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी या मालवणी म्हणीची आठवण करून देणार वाईड बॉल. एकेरी धावेनिशी धावसंख्या 27 धावांची अजूनही गरज. 12 चेंडू 27 धावा. लॉंग ऑफ च्या चेंडूचा प्रवास, फक्त 1 रन मिळण्याची आशा आणि या एकेरी धावेनिशी धावसंख्या 28 रनसावर. 28 धावा शिल्लक चेंडू 11. विजयाचा लक्ष 26 धावांनी दूर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने संगम कदम. एक चौकार आतापर्यंत संगमच्या बॅट मधून. त्या संगमची वैभव कोटले बरोबर होणारी झुंज बघण्यासारखी असलेली ही लढत बघण्यासारखी, देखण्यालायक. सबमरीन डिलिव्हरी, टप्प पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू. क्रिकेटच्या परिभाषेत जे का सबमरीन म्हटला जाता, मालवणी भाषेत सरपाटी चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, स्थिरावली. धावसंख्या 28 रनसावर. शिल्लक चेंडू 10. विजयाचं लक्ष 26 पावलांनी दूर. पुढे सरसावत खेळलेलो एक ताकदवान फटको मिडॉनच्या दिशेने. 1 धाव तर नक्की. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बदललेली स्ट्राईक. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने फलंदाज धावबाद. 5व्या विकेटचा पतन. या चेंडूवर फक्त 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 29. 5 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू शेवटचे. शिल्लक चेंडू 9. 25 धावांची गरज. 29 धाव फलक. 29 for 5. प्रसाद बीडीए माघारी परतलो. एक षटकार प्रसादच्या बॅट मधून बघितलेलो. थोडेशा आशा उंचावलेले होते प्रसादने, पण आपल्या संघात जास्त धावसंख्या वाढवून देण्याच्या नादात आणि संगमला स्ट्राईक देण्यासाठी आपली विकेट प्रसादने केली सॅक्रिफाईस. वैभवच्या समोर परत एकदा संगम कदम. चॅलेंज ओव्हर आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये संगमने घेतलेला चॅलेंज. डीप मिड विकेटच्या दिशेने एक मोठा फटको, सीमारेषा पार. खळखळ खळखळ खळखट्याक. एसएम षटकार. चेंडू शिल्लक 19 धावांची गरज. 35 धाव फलक. ही चॅलेंज ओव्हर आणि चॅलेंज ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा जमवले. बॅक टू द बॉलर, पण मिड ऑनच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. थोडासा फंबल आणि जराशी झाली चुकी. त्या चुकीचा फायदा उठवत एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनसात. या 2 धावेनिशी धावसंख्या 37 धावा. चॅलेंज ओव्हर मधला चॅलेंज झाला पूर्ण. 11 धावा या ओव्हर मध्ये. त्यामुळे या ओव्हरचं बोनस सुद्धा होतो जमा. बदलणारा इक्वेशन. 7 चेंडू 17 धावांची गरज. अजून बोनस धावा यामध्ये जमा होणं बाकी. 37 धावा. शेवटचा चेंडू चॅलेंज ओव्हरचा संगमच्या बॅट मधून. शॉर्ट आर्म पुल, लॉंग ऑन आणि मिड ऑन हे 2 खेळाडू आणि या दोघांच्या मधून चेंडू दुसऱ्या टप्प्यानंतर सीमारेषेच्या पहिला आडी. एसएसपीएम चौकार. या चौकारानिशी 4 षटकांची झाली सांगता. या चॅलेंज ओव्हर मध्ये तब्बल 15 धावा जमवले संगम कदमने. चौकार षटकारांची आतषबाजी. एकूण धावसंख्या स्थिरावली 41 धावा. 41 धावांमध्ये अजून 7 धावा ऍड झाले बोनसचे चॅलेंज ओव्हरचे. धावसंख्या स्थिरावली 41 अधिक 7 48 धावा. आणि आता विजयाचा लक्ष 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू आणि 6 धावा. 10 षटकांचा हो सामना झालो. पहिल्या इनिंगचे 5 ओव्हर, दुसऱ्या इनिंगचे 5 ओव्हर आणि त्यामधल्या 8 ओव्हर पर्यंत या सामन्यावर वर्चस्व गाजवला एसएसपीएम स्ट्रायकर संघान. फक्त एका ओव्हर मध्ये एसएसपीएम रवळनाथ संघान वर्चस्व गाजवला, पण त्या एका ओव्हरचं वर्चस्व पूर्ण सामन्याचा निकाल बदलण्यासाठी कारणीभूत ठरणारा. राज ठाकरे साहेबांचा गेल्या विधानसभा निवडणुकीतला एक फेमस वाक्य होता, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. अगदी तसाच एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. संगम कदम वन मॅन आर्मी ज्याका म्हटला जाता. वैभव परब सारखो एक दिग्गज खेळाडू समोर असताना सुद्धा संगमने मैदानावर दाखवलेलं संयम आणि केलेली कामगिरी. शेवटच्या ओव्हरीचा फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने
चेंडू सीमा रेषा पार, बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटुआ पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार SSPM षटकार आणि 54 धावांचा पाठलाग करून गौरव शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली SSPM रवनाथ संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारा आजच्या दिवसातलो पहिलो संघ. अभिनंदन गौरव शेट्टी, अभिनंदन SSPM रवनाथ. अंतिम फेरीतलो पहिलो संघ आजच्या दिवसातलो आणि अगदी थोड्याच वेळात दुसरो सामनो तुमच्या समोर जो असतलो पहिलो एलिमिनेटर. जो संघ यो सामनो जिंकतलो तो सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज होतलो SSPM स्ट्रायकर संघासाठी. SSPM काजरोबा वॉरियर्स बनाम SSPM सुपर किंग.